विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीनं सारसबागेतील सिद्धिविनायकाला साकडं घालत होम हवन करून महाआरती करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत याकरता आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, कसब्याचे आमदार हेमंत रासने, प्रदेशाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षाताई तापकीर, राहुल भंडारे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर, सुशील मेंगडे, गणेश कळमकर, प्रमोद कोंडरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरभरून प्रेम दिले। यामध्ये सर्वात मोठी कामगिरी ही भारतीय जनता पार्टीने केली आहे। या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रस्थानी आहे। मागील सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले। तसाच मानाचा मोठेपणा यावेळी शिंदे साहेब दाखवतील अशी आशा आहे, असं घाटे म्हणालेत। असं आहे की प्रयत्न अंती परमेश्वर किंवा तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे, त्यामुळे भगवंताचं अधिष्ठान प्रत्येक विषयाला पाहिजे। 137 आमदार बरोबर असल्यामुळे आणि 19ला अचानक पाय उतार व्हावं लागल्यामुळे भारतीय जनता पार्टीचाच आणि त्यातील स्पेसिफिक देवेंजी मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारची इच्छा आम्ही जाहीर व्यक्त करतो आणि परमेश्वराजवळ साकडं घालतो। असं साकडं घालण्यामध्ये काहीच चुकीचं नाही। एकनाथ शिंदेच्या सौ आमच्या बहिणीसुद्धा भीमाशंकरला अभिषेक करायला आल्या आहेत आणि काही चुकीचंच नाही। पण एकनाथजी स्वतः खूप मोठ्या मनाचे आहेत आणि त्यामुळे ते हा निर्णय करतील आणि ते स्वतःहून असं म्हणतील की देवेंजींना करा मुख्यमंत्री, असं मला विश्वास आहे। कारण खूप माझी आणि एकनाथजींची जवळीक आहे। ते कशावर काय रिॲक्ट होतात मला माहिती आहे। परमेश्वराची प्रार्थना हा सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय असतो असं नाही, असला पाहिजे असं नाही, पण माझा आहे। आणि मला असं वाटतं की आपण जर आईवडिलांना नमस्कार करतो, ते दिसणारे जन्मदाते आहेत, तर ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, तर ती सृष्टी निर्माण त्यांनी केली का निसर्गाने केली यावरही दुमत आहेत, पण आम्हाला असं वाटतं की परमेश्वराचे आभार मानले पाहिजे। एवढं मोठं बहुमत आहे, बिहार पॅटर्न चालू आहे, एकनाथ शिंदे सुद्धा यावर काही स्पष्ट बोलत नाहीत, मात्र देवेंद्र मी पुरेसं स्पष्ट बोललो कारण मला संदिग्ध बोलता येत नाही। मी असं म्हटलं की आमची इच्छा आहे, अधिक संख्या आमच्याकडे आहे आणि एकनाथजींचं मन मोठं आहे। आज दिवसभरामध्ये टाइमटेबल स्पष्ट होतील, बाकी मला माहीत नाही। टाइमटेबल स्पष्ट करायला लागतात ना की आमदारांची बैठक कधी, नेता निवड कधी, राज्यपालांकडे क्लेम कधी, अशी टाइमटेबल आज दिवसभरात स्पष्ट होतील असं मला। अशा सगळ्या गोष्टी तुम्हालाच माहिती असतात, त्या तुमच्याकडून आम्हाला कळतात, त्याबद्दल धन्यवाद। आमच्या देशाचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्याचं नेतृत्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाशजी करतात। त्या 20-22 जणांच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये प्रामुख्याने आम्ही सगळ्यांना आदरणीय मानतो, सगळ्यांनाच मानतो, ते मोदीजी, अमितभाई आणि जगतजी। तर ह्यांनी हा निर्णय करायचा असल्यामुळे ते लवकर निर्णय का करत नाहीत, ते उशिरा निर्णय का करतात, काही अडचण आहे का, असे प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बिलकुल मनामध्ये येत नाही, कारण नेत्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे।